नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरी टॉपिक बघणार आहोत. तर सरासरी हा आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेसाठी अंकगणित जो धडा आहे, अंकगणित विषयामध्ये सरासरी हा एक टॉपिक आहे. आणि सरासरी या टॉपिकवर भरपूर टॉपिक पुढचे धडे की याच्यावर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्याला सरासरी शिकणं खूप गरजेचं आहे. आणि सरासरी म्हणजे काय आपण ते बघणार आहोत. तर सरासरी आपल्याला कशासाठी, कोणकोणत्या एक्झामसाठी कमी पडतं ते बघूया. सरासरी स्पर्धा परीक्षा म्हटलं की सर्व एक्झाम आले, त्याच्यात तुमची पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC, PSI STI ह्या सर्व एक्झामसाठी आपल्याला हे कमी पडत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शालेय जीवनामधून 5वी ते 10वीपर्यंत जेही विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा सरासरी टॉपिक प्रत्येक इयत्तेमध्ये असते. आणि सरासरी टॉपिकमध्ये आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये याचे जे कन्सेप्ट असतात ते आपल्याला कळले जातात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता आपण सरासरी म्हणजे काय आहे ते बघूया. सरासरीला इंग्रजीमध्ये म्हणतात ॲव्हरेज. सरासरीचं सूत्र लक्षात ठेवा, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता सरासरी एक शॉर्टकटमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे मी खाली बघा मित्रांनो. तरी मी सरासरी म्हणजे समजा आपल्याला सरासरी विचारलेली आहे 3, 4 आणि 5 ह्या 3 संख्यांची सरासरी कशी. सरासरी म्हणजे एक प्रकारचं ॲव्हरेज असते की ह्याने समजा, किंवा खालचं उदाहरण बघा, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 72, 74, 76, 78, 80, 82 गुण मिळाले तर त्याची सरासरी किती. पर्सेंटेज आणि सरासरीमध्ये खूप फरक असतो, शेकडेवारी आणि सरासरी. हे एकूण एक्झामचं एकूण जितके विषय झालेले त्याचे किती परीक्षेत विषय होते, 1, 2, 3, 4, 5, 6. आता 6 विषयाचे ॲव्हरेज गुण काढावं लागते, त्यालाच म्हणतात सरासरी. तर सरासरी ह्या बघा 3, 4, 5 यांची बेरीज करायची. 3, 4, 5 एकूण किती संख्या आहे, 1, 2, 3. मग यांची बेरीज करायची. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12 भागिले 3. मग यांनी भाग दिला तर यांची सरासरी किती आली, 4. सरासरी म्हणजे सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं, जेवढ्याही संख्या असतात त्यांची बेरीज करायची आणि भागिले जेवढ्या संख्या असतात तेवढ्या संख्येने काय करायचं, भागायचं. म्हणजे 1, 2, 3 किती संख्या होत्या, 3 संख्येने भागितलं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेत कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात ते बघूया. एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत एवढे गुण मिळालेले आपण आता वाचून दाखवलेले. तर मग सर्वात प्रथमतः किती होते, 1, 2, 3, 4, 5, 6. मग ह्या सर्व संख्यांची काय करायची, बेरीज करायची. अशा पद्धतीनं लिहून घ्यायचं. 72, 74, 76, 78 अधिक 80 अधिक 82. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला शॉर्टकट असते. शॉर्टकट पण सांगणारे संख्या बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. किती संख्या आहे, 6. या 6ही संख्यांची बेरीज करायची. 6 संख्यांची बेरीज येते सगळं मित्रांनो. 6 संख्यांची बेरीज केल्यानंतर बघूया. 6 संख्यांची बेरीज 462 भागिले 6. 6ने भाग दिल्यावर यांच्या सगळ्यांची संख्यांची सरासरी किती येते मित्रांनो, 77. मित्रांनो बघा, आता आपण ही मेन पद्धतीनं काढलंय. तर सरासरी म्हणजे एकदा पुन्हा सांगतो, सगळ्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग यांचा ॲव्हरेज किती आला, 77. आता मित्रांनो बघा, शॉर्टकट पण काढता येतं. तुम्ही ही पण शॉर्टकट काढण्यासाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे फरक सारखा पाहिजे. काय पाहिजे आणि कशात, संख्यात. हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जेव्हा तुम्हाला शॉर्टकटने उत्तर काढायचा तेव्हा फरक सारखा पाहिजे. इथून पुढं लक्षात ठेवा, फरक सारखा पाहिजे म्हणजे हे बघा, 72, 74 मध्ये 2चा फरक, तर सगळ्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे, 2, 2चा. म्हणजे जेव्हा फरक सारखा असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट ट्रिक वापरायची. सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. मित्रांनो, ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. ह्या पद्धतीनं भरपूर प्रश्न तुमचे सोल्युशन होतील. आणि सरासरी टॉपिकचे मी उदाहरण तुम्हाला सोडत असताना अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगणार आहे
तुम्ही 100% तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा मित्रांनो, पहिली संख्या काय आहे 72 अधिक शेवटची संख्या काय आहे 82 भागिले 2. बेरीज करायची. त्यांची बेरीज आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज जर केली आपण तर यांची बेरीज 72 आणि 82 ची एक बेरीज येते आपल्याला 154 भागिले 2. मग यांच्या दोघांनी यांनी जर भाग दिला 2ने तर याचं उत्तर किती येतं 77. ही एक ट्रिक मित्रांनो, ही एक ट्रिक, ही दुसरी ट्रिक आणि तिसरी ट्रिक सांगतो. सगळ्यात सोपी ट्रिक. काहीच नाही करायचं, डायरेक्ट सोल्युशन करायचं. फक्त आणि फक्त आपल्याला फरक सारखा पाहिजे मित्रांनो. ह्याच्यासाठी पण आणि याच्यानंतर जी ट्रिक सांगणार आहे त्याच्यासाठी पण काय पाहिजे फरक सारखा पाहिजे. बघा मित्रांनो, इथं लक्ष द्या. 72 74 76 78 80 आणि 82 यांच्यामध्ये सगळ्यामध्ये किती फरक आहे 2चा. आता एकूण संख्या मोजायची. किती भरतात 1 2 3 4 5 6 भरल्या. आता ह्या 6 संख्या इकडच्या 3 संख्या आणि बरोबर काय असते मधातली संख्या असते सरासरी. 76 आणि 78 यांच्या दोघातली मध्ये कोणती संख्या असेल? यांच्या दोघांतली मधीतली संख्या कोणती असणार आहे 77 असणार आहे मित्रांनो. बघा, पहिली ट्रिक समजली, दुसरी ट्रिक समजली, तिसरी ट्रिक सांगतो. पहिली एकूण संख्याची बेरीज भागिले 6, दुसरी संख्या पहिली शेवटची अधिक भागिले 2 ही करायची. आणि जर फरक सारखा असेल आणि संख्या जर बरोबर क्रमाने असेल तर ते बरोबर काय असते मधातली संख्या घ्यायची. इकडं 3 इकडं 3 6 होत्या. चालेल मित्रांनो. हे बघा, आता आपण हे थोडक्यात पहिला प्रश्न बघितला. 3 4 5 ची सरासरी किती? 3 4 5 ची सरासरी बघा किती संख्या होत्या 1 2 3 संख्या. बरोबर मधातली संख्या काय असते सरासरी असते मित्रांनो. किंवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 फरक 3 आणि 5 8 8 भागिले 2 बरोबर किती आले 4. ओके, अशा पद्धतीनं सरासरीमध्ये आपल्याला भरपूर ट्रिक मी शिकवणार आहे, तर तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सेम टू सेम पहिल्या टॉपिकवर अवलंबून होतं. आता इथं फरक सारखा नाही. बघा मित्रांनो, एका फलंदाजाने 5 सामन्यातील पुढील प्रमाणे धावा काढल्या 20 30 25 40 80 तर त्याची एकूण सामन्याची धावांची सरासरी काढा. सेम मित्रांनो, यांची पण काय करायची आपल्याला सूत्र सांगितलेलं आहे. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, सूत्र खूप महत्त्वाचे आहे. सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. आता यांची बेरीज करायची मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं, इथं फरक सारखा वाटतोय का तुम्हाला वरच्या 2 ट्रिक वापरायला? नाही आठवत तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या संख्यांची बेरीज करायची. 20 अधिक 30 अधिक 25 अधिक 40 अधिक 80 भागिले किती संख्या 1 2 3 4 5 यांची बेरीज करायची. यांची बेरीज 195 भागिले 5. यांची 195 भागिले 5 बरोबर भाग दिल्यानंतर 195 भागाकार करू शकता. अशा पद्धतीनं भागाकार करा. ज्यांना जमत नाही त्यांनी 5 त्रिक 15 राहिले खाली 4 पुन्हा वरती घ्या 9 5 45 0 0 मित्रांनो. अशा पद्धतीने भागाकार करून टाकायचं, काही प्रॉब्लेम नाही. किती आली मग यांची सरासरी 39. मित्रांनो बघा, हे प्रश्न जो आहे ना याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत नाही आहे फरक सारखा दिसत नाही संख्यामध्ये. जर 20 30 40 50 60 असं जर असलं असतं मित्रांनो 20 30 40 50 60 मग तुम्ही कोणकोणते ट्रिक वापरू शकला असता. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 म्हणजेच हा सूत्र आपला. फरक सारखा वाटतो का इथं? नाही वाटत. त्यानंतर तुम्ही हे पण करू शकत नाही, बरोबर मधातली संख्या याच्यामध्ये काढू शकत नाही. कारण की फरक सारखा नाही. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं तर सरासरीमध्ये तुम्हाला शॉर्टकट ट्रिक वापरत असताना हे खूप महत्त्वाचं आहे. संख्यात फरक सारखा पाहिजे, बस. फरक सारखा असेल तुम्हाला 1 सेकंदामध्ये उत्तर तुम्ही काढू शकता. चालेल मित्रांनो, हे 2 टाईपचे प्रश्न लक्षात ठेवा. जर फरक सारखा असेल तर सगळ्यात महत्त्वाचे हे 2-3 ट्रिक वापरा. फरक सारखा नसेल तर डायरेक्ट उचलायचं, संख्यांची बेरीज करायची, जेवढ्या संख्या असतात तेवढे भाग द्यायचं आणि त्यांनी काय करायचं उत्तर काढायचं. चला पुढचे प्रश्न बघूया. टाईप
फर्स्ट झालं आहे, टाईप सेकंड. आता बघा मित्रांनो, इथं तुम्हाला इथून पुढं बघा खूप महत्त्वाचं आहे, फरक सारखा असणारच इथून पुढं 100%. आता बघा काय प्रश्न आहे, क्रमागत संख्यांची म्हणते. क्रमवार संख्यांची सरासरी कुठून, क्रमवार संख्या असेल तर कुठून असणार आहे, 1 पासून. कुठून असणार आहे, 1. पहिला प्रश्न बघा, 1 ते 20 संख्यांची सरासरी किती. 1 ते 20 संख्या म्हणजेच 1 2 3 4 डॉट 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 20 पर्यंत. आता आपल्याला बेरीज करायला जमणार का 1 ते 20 संख्यांची सरासरी, आणि त्याला कितीने भाग द्यावा लागेल, 20ने भाग द्यावा लागेल. मग अशा वेळेस काय सांगितलेले मी, सरासरी बरोबर कधी वापरायचं आहे, फरक सारखा असेल तर. फरक सारखा असेल तर वापरा मित्रांनो. सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. हा सूत्र खूप महत्त्वाचं आहे, यांनी तुमचे भरपूर प्रश्न सोल्युशन होतील. पहिली संख्या काय 1, शेवट संख्या 20 भागिले 2 बरोबर 21 भागिले 2. 21 भागिले 2 म्हणजे 10.5. 5 मिनटं एक तुम्हाला जास्तीत जास्त 1 मिनटं 30 सेकंदात तुम्ही हे प्रश्न सोडू शकता. मित्रांनो ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे, बाकी भानगडीत पडू नका. फरक सारखा दिसला हे पाठ ठेवा. पहिली संख्या शेवट संख्या, पहिली संख्या शेवट संख्या भागिले 2 डायरेक्ट करायचं, फरक सारखा वाटेल तिथं. त्यानंतर तुम्ही पण असं पण काढू शकता, बरोबर मधली संख्या घ्यायची. मधली संख्या 10 ते 20 मध्ये 1 ते 20 मधली मधली संख्या कोणती येणार, 10 म्हणजे कोणते 10 ते 11च्या दरम्यान येणार मधली संख्या, म्हणजेच कोणती येणार 10.5. हे करण्यापेक्षा हे खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. इथं पण ती ट्रिक वापरा. 1 ते 50 संख्येची सरासरी किती, डायरेक्ट पहिली संख्या उचलायची आणि शेवट संख्या भागिले 2. 51 भागिले 2 बरोबर 25.5. तुम्हाला वेळ लागणार नाही मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा ट्रिक काय सांगितलेले. ही झाली मित्रांनो क्रमवार संख्यांची सरासरी. त्याच्या पुढे येणारे समसंख्यांची सरासरी. आता इथं बघा, पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी काढा म्हणतात. पहिल्या 10 म्हणजे पहिले 10 समसंख्या कशा, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला असं नाही विचारत ते 1 ते 10 पर्यंत समसंख्यांची सरासरी काढा असं विचारतंय का, नाही. तर आपल्याला काय विचारतात, पहिल्या 10 संख्यांची पहिल्या 10 सम म्हणजे कसे 2 4 6 8 10 अशा पद्धतीने 12 14 16 18 आणि 20 ह्या संख्यांची सरासरी काढा म्हणतात ते मित्रांनो. आता याच्यासाठी आपल्याला एकच ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे काय, पहिली संख्या कोणती असणार आहे 2, शेवटची 20 भागिले फरक सारखा आहे सरळ. पहिली संख्या कोणती आहे, नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता आणि भाग देऊ शकता. भाग देऊ शकता म्हणजे किती संख्या आहे 10. यांची बेरीज करायची. यांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला मग ते बेरीज केल्यानंतर आपण याचं उत्तर काढू शकतो. त्याच्यानंतर डायरेक्ट कसं करायचं, पहिली संख्या कोणती आहे 2, शेवटची कोणती येणार 20 भागिले 2 म्हणजे यांची किती येणार, बेरीज जर केली यांची बेरीज किती येणार 22 भागिले 2 म्हणजे यांची सरासरी किती येणार 11. इथं पण यांची बेरीज किती येते समजा 110 बेरीज येईल. यांची बेरीज किती येईल 110. यांची बेरीज किती 110 भागिले 10 म्हणजे यांचं कट केला, यांची सरासरी किती आली 11. ओके, समजलं का मित्रांनो. आता शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं, शॉर्टकट पुन्हा एक सूत्र दिलेलं आहे. सूत्र काय दिलेलं आहे, शॉर्टकट म्हणजे काय नाही, एकूण संख्या किती आहे ते समसंख्या 10 म्हणजे सूत्र हा वापरायचे n+1. कधी वापरायचे मित्रांनो, फक्त लक्षात ठेवा तुम्हाला एकूण समसंख्या दिले असेल तरच वापरायचं. कधी एकूण, मी भरपूर ट्रिक सांगणार आहे त्याच्यामुळे गोंधळून जाऊ नका. भरपूर ट्रिक लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करसाल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करसाल तेव्हा तुम्हाला त्या ट्रिक लक्षात ठेवेल. त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न लिहित घेत चला. लिहिल्यानंतर काय होईल मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक पुस्तकात ते प्रश्न सापडेल. तुम्ही कुठेही जा, कोणतेही पुस्तक घ्या, हेच ट्रिक आणि हेच मेथड. त्याच्यामुळे बार भानगडीत पडायचं नाही. सगळ्यात सोपं मध्ये आपल्या पुस्तकात आपल्या वहीत कमसे कम 50 ते 60 50 ते 100 पर्यंत प्रश्न लिहून घ्यायचे मित्रांनो. एक टॉपिकवर लिहून घ्यायचे.
म्हणजे तुम्हाला 100% फायदा होईल. आता एकूण समसंख्या किती आहे? 10. 10 अधिक 1 बरोबर किती झालं? 11. झाला आन्सर. ही ट्रिक कधी वापरायची? जेव्हा तुम्हाला एकूण समसंख्या एकूण संख्या दिलेली असेल तेव्हा वापरायची. आता पुढचं बघा, काय लक्षात राहील का मित्रांनो? पहिली ट्रिक ही पहिली मेन मेथड, एकूण संख्यांची बेरीज. अशा पद्धतीनं एकूण संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या. दुसरी ट्रिक, फरक सारखा असेल तर फरक सारखा असेल तर पहिली संख्या शेवट संख्या भागिले 2. मी कसे घेतले मित्रांनो? पहिल्या 10 म्हटतंय ना, मग पहिली संख्या कोणती असणार? 2. मग 10ला जरी 2 ने गुणला तरी किती येईल? शेवटची 20 भागिले 2 बरोबर. मग अशा पद्धतीने यांची सरासरी किती आली? 11. मग हे शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा. हा सूत्र n+1. n म्हणजे एकूण संख्या. एकूण किती होते? 10. 10 आणि 11. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. आता ह्या दोन्ही प्रश्नात बघा कसं डिफरंट आहे. ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला? पहिल्या 10 म्हणजे एकूण समज होते ते 2, 4, 8, 6 हे लिहून दाखवलेले. पण हे प्रश्न तसं आहे का? 1 ते 50 मधल्या म्हणजे पर्यंत समसंख्येची सरासरी काढा. मग मित्रांनो 1 ते 50 पर्यंत सम किती आहे, विषम किती आहे ते आपल्याला जमलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तो संख्या कशा काढायच्या. पण आता सध्या सांगतो मी, लक्षात ठेवा. इथं किती आहे? आता 1 ते 50 पर्यंत सम किती असेल, विषम किती असेल ते काढायचं. बघा मित्रांनो, एकूण संख्या किती असणार? 50च असणार. किती असणार? 50. 1 ते 50 पर्यंत एकूण संख्या किती असणार? 50. आता इथं एक कशी आहे? विषम. एक कशी आहे? सम. एक विषम एक सम असेल ना, ही ट्रिक लक्षात ठेवा. एक सम एक विषम, एक विषम एक सम, म्हणजे त्या संख्येचे सरळ सरळ अर्धे अर्धे करायचे. 50चे अर्धे अर्धे 25 काय येईल याच्यामध्ये? समसंख्या येईल. आणि विषम किती येईल? 25. म्हणजे दोन्ही कसे आले? कॉन्स्टंट, सारखे सारखे. कधी? जेव्हा एक सम असेल एक विषम असेल तेव्हा हे दोन्ही काय येईल? सारखे येतील. चालेल मित्रांनो. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? समसंख्येची सरासरी काढा. अशा पद्धतीनं पहिले काय करायचं? वेगवेगळे करायचे, त्यानंतरच तुम्हाला सरासरी काढता येईल, अन्यथा तुमचं उत्तर चुकेल. त्यासाठी बघा, एकूण समसंख्या किती काढल्या? 25. मी सूत्र सांगितलेलं n+1चं वापरायचं. म्हणजे 25 अधिक 1 बरोबर तुमची सरासरी किती आली? 26. किती आली? 26. इथं लिहून देतो मित्रांनो. अशा पद्धतीने n+1 म्हणजे किती? 25 अधिक 1 बरोबर 26. आणि विषम संख्यासाठी खूप सोपं आहे. म्हणजे जेवढ्या संख्या असतात ना विषम संख्या, तेवढीच काय असते? सरासरी असते. म्हणजे विषम संख्या सरासरी साठी सूत्र काय आहे? n. एकूण विषम संख्यांसाठी मित्रांनो. ओके, हे दोन ट्रिक कळाले. पुढचं बघूया मित्रांनो. बघा मित्रांनो, आता कशाची सरासरी काढायची तुम्हाला? विषम संख्या. याच्या पहिले कशाची काढली मित्रांनो आपण? समसंख्येची. आता बघा मित्रांनो, तुम्हाला जवळपास मी याच्यामध्ये 70 ते 80% म्हटलं तरी 100% जवळपास प्रश्न मी तुम्हाला करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना गरज आहे त्यांनीच बघा, अन्यथा ज्यांना गरज नाही त्यांनी बघू नये. बघा मित्रांनो, पहिल्या 15 विषम संख्येची सरासरी काढा. सरळ सूत्र सांगितलं होतं मित्रांनो. एकूण विषम संख्येसाठी डायरेक्ट जेवढ्या विषम संख्या असतात तेवढीच काय असते? सरासरी. पहिल्या विषम संख्येची सरासरी. आपल्याला ही ट्रिक लक्षात नाही राहिली मित्रांनो, तुम्ही हा वापरा फॉर्म्युला. पहिली फरक सारखाच असणार आहे. विषम संख्या म्हटलं किती फरक असणार आहे? 2-2चा. म्हणजे तो सूत्र कोणता असेल? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, तो आपण सांगितलेल्या, भागिले काय असणार? 2. पहिली संख्या आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना, पहिली काय असणार? 1. मग आता शेवटची कशी काढायची मित्रांनो? तुम्हाला शेवटची म्हणजे कशी काढावं लागेल? 15ला कितीने गुणा लागेल? 2 ना, म्हणजे किती होईल? 30. याच्या बाहेर जायचं नाही, याच्या मधली घ्यायची. याच्या मधली शेवटची कोणती असणार? 29. किती असणार मित्रांनो? 29. म्हणजे शेवटची संख्या कोणती? पहिली किती? 1. शेवटची किती? 29वी भागिले 2. मग यांची बेरीज करायची. 30 भागिले 2 बरोबर किती आले? 15. ओके, अशा पद्धतीने ही ट्रिक वापरा. समसंख्येसाठी सुद्धा ही ट्रिक तुम्ही वापरू शकता, विषम संख्येसाठी वापरू शकता, सगळ्यासाठी म्हणजेच कधी वापरू शकता? फरक सारखा असेल तेव्हा. आता खालचा प्रश्न बघा मित्रांनो. 1 ते 100 पर्यंत म्हणते. ह्याच्यात आणि ह्याच्यात खूप फरक आहे मित्रांनो.
याच्यात एकूण दिलेलं असते, याच्यात दिलेलं आहे का नाही. गोंधळून जाऊ नका. याचे अर्धे अर्धे करायला जासाल, याचे अर्धे अर्धे करता येत नाही, कारण की ते एकूण विषम संख्या आहेत. आणि इथं काय याच्या मधल्या मग 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या किती असणार आहे मित्रांनो, 100 असणार आहे. मग त्याचे अर्धे अर्धे करायचे, अर्धे अर्धे 50 काय येईल समसंख्या आणि 50 काय येतील विषम संख्या. मित्रांनो सांगतो इथं लक्षात ठेवा, शेवटची संख्या कशी आहे सम, पहिली कशी आहे विषम. जेव्हा असं समविषम कॉम्बिनेशन असतो, विरुद्ध कॉम्बिनेशन असतो, तेव्हा त्या संख्यांची डायरेक्ट काय होते असते, अर्धी अर्धी होत असते, म्हणजे 50-50 डायरेक्ट. म्हणजे इथं 50 आहे म्हणून 50-50 नाही म्हणा. कोणत्याही समजा 1 ते 20 दिलेलं आहे आपल्याला, तर याच्यात समविषम कशा काढतील, 10 सम 10 विषम, अशा पद्धतीनं. आता सूत्र समसंख्यासाठी n+1, विषम संख्येसाठी n. म्हणजे याची विषम समसंख्येची किती येणार, 50 आणि 1 किती झाले 51 सरासरी, आणि विषम संख्या जेवढे आहे तेवढे सरासरी. ओके. आणि जर तुम्हाला हे जरी नाही लक्षात राहिलं तरी फरक सारखा आहे, आज ते फरक सारख्याचं सूत्र वापरायचं. पहिली संख्या काय असणार 1, शेवटची किती असणार 99 भागिले 2, दोघांची बेरीज 100 भागिले 2 बरोबर किती असणार 50. अशा पद्धतीने आपण ही पण ट्रिक वापरू शकतो, अशा पद्धतीने काढू शकतो. ओके. हे समजलं आपल्याला क्रमवार विषम संख्या सरासरी. पुढचा प्रश्न बघा. आता हे 2 प्रश्न असतात, 1 ते 10 पर्यंत वर्गांची सरासरी काढा आणि 1 ते 10 पर्यंत घन संख्या वर्गांची सरासरी, घन संख्या सरासरी. मित्रांनो हा प्रश्न बघा, याच्यासाठी सूत्र पण दिलेलं आहे मी, n+1 कंस दुसऱ्या कंसात 2n+1 डिवायडेड बाय 6. हा सूत्र आपण वापरू शकतो. ओके. आता बघा हा सूत्र कोणता आहे आपल्याला, हा सूत्र लक्षात ठेवा. आता 1 ते n म्हणजे काय असतात एकूण संख्या, 1 ते 10 पर्यंत एकूण संख्या किती असणार 10. हा सूत्र वापरूया. 10 हा सूत्र बघा मी खाली लिहितो, त्याच्यात डायरेक्ट n मध्ये किंमत टाकतो, 10 अधिक 1 दुसऱ्या कंसात 2 गुणिले 10 अधिक 1 भागिले 6. यांची बेरीज 11. इथं काही नसते म्हणजे काय असते गुणाकाराचं चिन्ह. 2 गुणिले 10 म्हणजे यांची बेरीज 20, 20 आणि 1 झाले 21 भागिले 6. आता यांचं गुणाकार बघा, 11 गुणिले 21 डायरेक्ट लिहून घ्यायचं, 21 21 1 3 1 231 भागिले 6. आता 231ला जर 6ने भाग दिलं तर 231ला 6ने भाग जर दिलं तर यांचं उत्तर 38.5. यांची सरासरी 1 ते वर्गांची सरासरी काढण्यासाठी हा सूत्र लक्षात ठेवा. n+1 हा आपण सरासरी याच्यासाठी वापरत होतो समसंख्यासाठी. 2n+1 फक्त लक्षात ठेवा, समसंख्यासाठी n+n वापरत होतो. फक्त याच्यात असंच आहे, इथं पण तसंच आहे, फक्त काय करायचं 2 लावून टाकायचं आणि भागिले काय करायचं 6. ओके. आता खाली बघा घनसंख्यांची सरासरी. मित्रांनो घनसंख्यासाठी n+1 ब्रॅकेट स्क्वेअर भागिले 4. आता 1 ते 5 घनसंख्येची सरासरी काढा. मित्रांनो तुम्ही इथं पण हा पण ट्रिक वापरू शकता. कुठं याच्यामध्ये 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 9 16 25 अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज करावं लागेल. कुठपर्यंत 10 वर्गसंख्येची बेरीज भागिले एकूण संख्या किती असतात वर्गसंख्या 10 ने भाग द्यावा लागेल, तेव्हा तुमचं उत्तर येऊ शकतो. जर हे तुम्हाला सूत्र लक्षात राहिलं नसेल आणि परीक्षेत आलेला असेल तर ही ट्रिक तुम्हाला जमेल. फक्त बेरीज करावं लागेल. शेवटच्या परीक्षेत अशा प्रश्न जर काही लक्षात नाही राहिलं तर शेवटच्या वेळेत आपल्याला वेळ उरलेला असतो तेव्हा आपण बेरीज करू शकतो. तेव्हा बेरीज करायची, व्यवस्थित आन्सर काढायचं. असे सूत्र की तर लक्षात राहत नाही आहे, दीर्घकाळ आपल्याला सूत्र लक्षात राहत नाही आहे. त्याच्यामुळं मेन पद्धत लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्ही जास्त शॉर्टकटच्या मागे म्हणजे पळसाल ना तुम्ही तेवढं आउट होसाल. त्याच्यामुळे त्या प्रश्नाची मेन पद्धत लक्षात ठेवा. आणि एखादा साहजिक आहे, एखादा प्रश्न खूप मोठा आहे आपल्याला तो जमत नाही, मग तेव्हा त्या प्रश्नाची काय करा शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा. तुम्ही भरपूर शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवू शकता. फक्त काय करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची मित्रांनो. आता बघा हा प्रश्न बघा मित्रांनो, क्रमवार घनसंख्या सरासरी काढा. घनसंख्या सरासरी काढत असताना हा सूत्र लक्षात ठेवा. डायरेक्ट सूत्रामध्ये लिहितो. एकूण संख्या n बरोबर n म्हणजे काय असते एकूण संख्या. लक्षात ठेवा एकूण संख्या किती असणार आहे 5.
5 5 अधिक 1 स्क्वेअर भागिले 4 5 5 आणि 1 6 6चा वर्ग भागिले 4 6चा वर्ग 5 गुणिले 36 भागिले 4 4ने भाग दिलं 9 चौक 36 5 न मग 45. यांचं उत्तर किती आलं मग घनसंख्यांची सरासरीचा 45. आता हे लक्षात नाही राहील तुम्हाला मग 1चा घन 1 2चा घन 8 3चा घन 27 अशा पद्धतीनं तुम्हाला घ्यावं लागेल. ओके चालेल. तर नेक्स्ट प्रश्न बघूया आपण मित्रांनो. आता टाईप 3 चालू आहे. भरपूर प्रश्न असणार आहे मित्रांनो. आता बघा हा प्रश्न आपल्याला काय सांगतो. 1 ते 30 अंकांची सरासरी ही क्रमशः 1 ते 20 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आता याच्यात 2 सरासरी दिलेले मित्रांनो. व्यवस्थित समजून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. पहिले काय म्हणतात ते 1 ते 30 अंकांची सरासरी काढा. फरक सारखा आहे मित्रांनो. बघा आता क्रमश संख्या आहे. पहिली संख्या 1 शेवटची संख्या किती असणार 30 भागिले 2 31 भागिले 2 म्हणजे याची सरासरी आपल्याला 31 भागिले 2 याची सरासरी आपल्याला किती येईल मित्रांनो. म्हणजे 31 निम्मे करा 15.5 ही झाली याची सरासरी. समजलं. आता याची सरासरी काढायची. फरक सारखा आहे. फरक सारखा असेल तर पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 21 भागिले 2 21 निम्मे 10.5. मग दोघातलं डिफरंट काढा. आता काय सांगतात ते ही सरासरी ह्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजेच काय करावं लागेल 15.5 वजा 10.5 यांची वजाबाकी करावं लागेल. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला लगेच आन्सर येऊ शकतो. वजाबाकी केल्यानंतर 15.5 म्हणजे त्यांच्या दोघातून वजा करा म्हणजे आपल्याला आन्सर किती असे येतील 5. म्हणजे ही सरासरी कितीने जास्त आहे 5ने. जे प्रश्न दिलेला आहे ते व्यवस्थित पूर्ण वाचणे आणि वाचल्यानंतर काय विचारलेले आपल्याला ते कळायला पाहिजे. तेच महत्त्वाचे असते. बघा खालचा प्रश्न बघा सेम टू सेम तसेच आहे. फक्त काय अंक चेंज आहे. कोणत्या पुस्तकात जा प्रश्न ते दिसेल. तेच गणित असेल फक्त अंक चेंज असेल. त्यासाठी लक्षात ठेवा 1 ते 50 अंकांची सरासरी. इथं पण सेम 2 प्रश्न दिलेला आहे. कितीने जास्त आहे म्हणतात. मग तेच काढायचं. पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 51 भागिले 2 बरोबर निम्मे करा 25.5. इथं पण 1 ते 40 सेम टू सेम फरक सारखा आहे. पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 41 भागिले 2 निम्मे करा 41 निम्मे 20.5. मग ही सरासरी ह्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. मग वजाबाकी 25.5 20.5 दोघांची वजाबाकी केल्यानंतर दोघातलं उत्तर काढायचं. डिफरंट किती येईल मग दोघांतलं डिफरंट आपल्याला वजाबाकी केल्यानंतर किती आले मग 5. हे आहे याच्यामधलं एक टॉपिक टाईप 3 मधलं. अशा पद्धतीने प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेत विचारले जातात. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो बघूया. टॉपिक म्हणजे 4 क्रमागत. पुढचं बघा टाईप 4. 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी किती आहे 35 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती. मी सुरुवातीला सांगितलं मित्रांनो सरासरी बरोबर काय असते मधातली संख्या असते. मग ही संख्या कोणती आहे सरासरी बरोबर लक्षात ठेवा मधातली संख्या. आता इथे तुम्हाला हीच ट्रिक सगळ्यात सोपी आहे. सरासरी बरोबर मधातली संख्या. 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी काय. सरासरी म्हणजे काय असते बरोबर मधातली संख्या. 35 ही मधातली आहे पण ही सम आहे. मग 4 इकडं कोणती असणार 36 आणि 38 2 झाल्या आणि इकडं 34 आणि 32. हे बघा 1 2 3 4. 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी किती होती 35 मधातली संख्या. लक्षात ठेवा खूप सोपं आहे. पहिली संख्या सगळ्यात लहान संख्या कोणती येईल 32. सर्वात लहान संख्या कोणती असेल 32 आणि सर्वात मोठी 38. तुम्हाला जर टॅलीच करायचं आहे यांच्या दोघांची सरासरी किती आहे फरक सारखा आहे ना. आपण सरासरीच काढूया मित्रांनो. बघा पहिली संख्या किती आहे 32. पहिली संख्या किती आहे 32. शेवटची किती आहे 32 आणि 38 भागिले 2. 32 आणि 38 किती झाले. दोघांची बेरीज जर केली 40 40 70 70 भागिले 2 बरोबर किती आले आन्सर
35. समजलं का मित्रांनो? हे मी सरासरी काढून दाखवलेली इथं आणि हे तुम्हाला टॅली करायसाठी. ओके, तर मित्रांनो बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे खालचा, हे पण महत्त्वाचं आहे. आता बघा, 5 क्रमवार समसंख्या सरासरी 12, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? पहिले सरासरी काढून घ्यायची, लहान संख्या कोणती आहे, मोठी संख्या कोणती आहे, त्यानंतर हा प्रश्न सोडवायचा खालचा. पहिले काय करायचं, इथपर्यंत सोडायचं. 5 क्रमवार सरासरी बरोबर कशी असते, ही समज आहे. आता मित्रांनो, सरासरी बरोबर मधातली संख्या असते. 5 क्रमवार इकडं किती घ्यायची, मग आपल्याला 5 म्हटलं की ही एक झाली, इकडं 12, 14, 16 आणि इकडं 10 आणि 8, 1 2 3 4 5, हे झाले 5 आणि बरोबर मधातली संख्या 12. ह्या झाल्या लहान आणि मोठ्या संख्या. समजलं का मित्रांनो? ह्या प्रश्नात बघा, तुम्हाला काय दिलं होतं, संख्या होती विषम पण विचारलं होतं का सम, बरोबर मधातली संख्या. इथं बघा, 5 क्रमवार समसंख्या सरासरी किती आहे, 12. इथं 12 बरोबर मधातली संख्या घेतली मित्रांनो. मग आता इकडे किती आहे, 2 घेतल्या, इकडे घेतल्या 2, म्हणजे एकूण बरोबर मधातली संख्या 5 झाल्या, एकूण ही मधली संख्या. आता पुढचा प्रश्न कसा आहे मित्रांनो, हे खूप काही मुलांना जमत नाही. इथपर्यंत जमते, लहान पण काढता येते, मोठी पण काढता येते. ही तर जसं प्रश्न आहे मित्रांनो तसंच सोडायचं, जास्त डोकं लावायचं नाही. काय म्हणतात, सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या लिहून घ्यायची मित्रांनो इथं खाली. सर्वात लहान संख्या हा, ही, हे, हा असं काही दिसलं की बरोबर घेऊन टाकायचं तेच ठिकाणी. सर्वात मोठ्या, आता इथं काय म्हणतात, सर्वात सर्वात मोठी किती आहे, 16. सर्वात मोठी समज च्या म्हणजे गुणाकारचे, आणि किती साठी x घ्यायचा, असं जमलं पाहिजे. ओके, काय म्हणतात लक्षात घ्या, सर्वात लहान संख्या असं लिहायचं, काही अड नाही. सर्वात लहान संख्या कोणी असं लिहून टाकते, 16 बरोबर 8 गुणिले x, अशा पद्धतीनं. का चुकते त्यांचं, कारण की ते ह्या ट्रिकचा वापर करत नाही. कारण की त्यांनी म्हटलंय सर्वात लहान संख्या, मग तुम्ही तीच घ्या ना पहिले, बरोबर. सर्वात मोठ्या समसंख्या, सर्वात मोठी कोणती आहे, 16. च्या किती पटसाठी x घ्या. आता सोडवा, जी x जवळ जी संख्या असते ती कुठं असते, इकडं भागाकार येते, 8 भागिले 16 बरोबर x. मग भागाकार करा, म्हणजे आन्सर काय येईल, निम्म, म्हणजे 1/2. म्हणजे 1/2 म्हणजे किती पट येईल, हे बघा इथं होतं बरं. याला जर सोडवलं असतं आपण 8ने 16 भागिले 8 बरोबर जर केलं असतं, तो पण आन्सर होतो तुम्हाला 2 पट. ओके, दुप्पट, तो पण दुप्पट, हे बघा दुप्पट, निमपट, तिप्पट, चौपट. मग आपलं काय येईल, 1/4 म्हणजे निमपट. ओके मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण टाईप 4 पर्यंत बघितले. आता टाईप 5चं बघूया. टाईप 5चं मित्रांनो, टाईप 5साठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. आज आपण जवळपास एवढ्याच इथं थांबूया. याच्यानंतर नेक्स्टमध्ये आपल्याला हे जे टाईप 5, टाईप 6, हे बघा याच्यामधले प्रश्न तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. इथून पुढं हार्ड क्वेश्चन राहिलेले, हे बघा सुटले तर तुम्ही सोडू शकता कॅमेरा पॉज करून. हे बघा नावाड्याचे प्रश्न राहिलेले, याला सुद्धा खूप सोप्या पद्धतीने ट्रिक आहे, हे ट्रिकनं सोडवता येते. अशा पद्धतीनं खूप मोठे प्रश्न राहिलेले. यासाठी मी सरासरीवरचा नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट व्हिडिओ लवकरच टाकेल. नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्हाला टाईप 1 सरासरी ह्यासाठी टाईप 1 आणि त्यासाठी टाईप 2 अशा पद्धतीनं 100% बघा मित्रांनो. सरासरीवरचे मी जवळपास सगळे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला टाईप 10, अशा पद्धतीने टाईप 10 पर्यंत जवळपास आपल्याला प्रश्न असणार आहे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. चालेल मित्रांनो, बघा पुन्हा एकदा सांगतो. आता बघा मित्रांनो, थोडक्यात सांगतो. सरासरी हा टॉपिक आपल्याला पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC स्कॉलरशिप अशा जवळपास 5वी ते 10वी पर्यंत सर्व एक्झामसाठी आपल्याला कामी पडत असते. सरासरीसाठी आपल्याला हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेवा. सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या
हा सूत्र खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे सूत्र तुमच्या कधी पण डोक्यात असू द्या, कधी वापरायचं फक्त लक्षात ठेवा. फरक सारखा असेल ना तरच तुम्ही हे वापरा. फरक सारखा असेल तर वापरा. त्यानंतर बघा, त्यानंतरचं सांगायचं एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या, तो तर ह्याचं सूत्र आहे सरासरी. एकूण हा मेन सूत्र आहे. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ओके, सरासरी टॉपिक तुम्हाला जमलं ना तर तुम्ही याच्यावर काळ काम वेग, नफा तोटा, त्यानंतर वयवारीवरचे जे प्रश्न असतात ते तुम्ही काढू शकता. आता सरासरीमध्ये जर आपल्याला 6 संख्यांची, उदाहरणार्थ 6 संख्यांची, समजा 2 4 6 8 10 1 2 3 4 5 आणि 6, ह्या 6 संख्यांची सरासरी काढायची आहे. समजा याला 6 ने भाग द्या, मग यांची 2 आणि 4 6 यांची बेरीज करा. यांची बेरीज किती येते ते बघा. 12 आणि 10 22, 22 आणि 8 30, 30 आणि 6 36, 36 आणि 4 40, 40 आणि 2 4 42, 42 भागिले 6, 6 ने भाग द्या म्हणजे 6 7 42, सरासरी किती आली 7. मग तुम्ही ही पण ट्रिक वापरू शकता. 2 पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, यांची बेरीज किती झाली 14, 14 भागिले 2 किती आले आन्सर 7. त्यानंतर तुम्ही ही पण ट्रिक वापरू शकता. 2 4 6 8 10 आणि 12, हे 3. मग यांच्या दोघातली बरोबर मधातली संख्या कोणती असणार, यांच्या दोघातली संख्या कोणती असणार 7. पण तुम्ही ट्रिक वापरू शकता मित्रांनो. आता कधी कधी प्रश्न तुम्हाला असं दिलेला असते, काय दिलेलं असते, 6 संख्यांची सरासरी किती आहे 7. किती संख्यांची 6 संख्यांची. बघा मित्रांनो, 6 संख्यांची सरासरी मग पहिली संख्या काढत असताना 6 संख्यांची सरासरी किती आहे 7. मग 7 ही बरोबर मधातली संख्या, ह्या मानून चालायचं. 6 समसंख्यांची सांगतील तुम्हाला, 6 समसंख्या. याच्या इकडं 3 लिहावं लागेल, याच्या इकडं 3 लिहावं लागेल, कारण ही सम आहे आणि ही कशी आहे विषम. मग इकडं 7 6 4 2 आणि इकडं 8 10 आणि 12, अशा पद्धतीने तुम्ही आत्ताच आपण हे प्रकरण पाहिले मित्रांनो. सरासरीचा नेक्स्ट पार्ट येईल, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. सगळ्या पद्धतीने तुमचे प्रश्न कव्हर केले जाईल. व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पाठवा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. ओके, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण.